अनेक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी नाशिकमध्ये खरातच्या विरोधात तिसरा गुन्हा दाखल झालाय। भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधामध्ये नाशिकमध्ये तिसरा गुन्हा दाखल झाला। नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात तिसऱ्या महिलेने तक्रार केली आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी आता गुन्ह्याची नोंद केलेली आहे। तर आमचे प्रतिनिधी महेश महाले जोडले जातात या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। महेश, शुभम, खर तर भोंदू अशोक खरात याचा पाय जो आहे तो आणखीन खोलत जाताना आपल्याला दिसतोय। आज दुपारी एक दुसरा गुन्हा दाखल झाला असताना आता तिसरा गुन्हा नाशिकमध्ये दाखल झालेला आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये हा तिसरा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर भविष्य चांगले व धार्मिक विधीच्या नावाखाली अशोक खरात याने महिलेचा जो आहे ते लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। तर आरोपी महिलेचा विश्वास संपादन करून आणि मंत्रतांत्रिक विधीचा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर त्या महिलेने खर तर फिर्याद देत असताना तिचा गर्भपात केल्याची देखील धक्कादायक जी बातमी आहे ती या निमित्ताने समोर आलेली। खर तर भोंदू अशोक खरात जो आहे याचा पाय आता आणखीन खोलात जाताना आपल्याला या निमित्ताने दिसून येतोय। आज सकाळपासून जर बघितलं तर आता हा तिसरा गुन्हा जो आहे तो अशोक खरात याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे। सुरुवातीचा पहिला गुन्हा जर आपण बघितला असेल तर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली त्यांचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता। त्याच्यानंतर दुसरा गुन्हा हा खर तर गरोदर असलेल्या महिलेसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला होता ना आता हा तिसरा गुन्हा जो आहे तो खर तर पुन्हा एकदा सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जर बघितलं तर यामध्ये महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार मंतरलेलं पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीच्या नावाखाली वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून त्यातून तिला गर्भपात घडवून आणल्याची जी घटना आहे ती यामध्ये घडलेली आहे। याच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर कॅप्टन अशोक खरात याच्यावर तिसरा हा जो गुन्हा आहे तो नरबळी आणि इतर अनिष्ट आगोरी प्रथा ज्या आहे त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अशोक खरात यांचा पाय आणखीन खोलात जाताना आपल्याला या निमित्ताने दिसून येतो। महेश, आता या अशोक खरातचे अनेक कारनामे समोर येत आहे, अनेक महिला त्याच्या विरोधात तक्रार करतायत, त्या अनुषंगाने पोलीस गुन्हा दाखल करतायत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो त्या पीडित महिलांच्या कुटुंबांना त्यांच्या भवितव्याबद्दल धमकावत देखील होता, भीती सुद्धा दाखवत होता, धमकी सुद्धा देत होता, असे अनेक तक्रारी देखील आता समोर येतात। या संदर्भात काय सांगा? निश्चितच शुभम, खर तर कॅप्टन अशोक खरातने जे कृत्य केलेलं आहे ते खरं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारं कृत्य आहे। आतापर्यंत फक्त 3च महिला जरी समोर आलेल्या असल्या आणि त्यांच्यावरच लैंगिक शोषणाचे आरोप जरी करण्यात आलेले असले तरी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 100 व्हिडिओ जे आहे ते पोलिसांनी हस्तगत केलेले। मात्र यामध्ये ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले त्यांचा पोलीस खरं तर शोध घेत आहे आणि त्यांचा विश्वास संपादन करून त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे यावे असं आवाहन देखील पोलिसांनी केलेलं आहे। त्यांची ओळख देखील समोर येऊ नये याची देखील जी प्रतिमा आहे ती पोलीस जपताना आपल्याला दिसून येत आहे। मात्र या काळ्या कृत्यांचा जर आपण आलेख बघितला तर अशोक खरातने हे केलेले जे काळे कृत्य आहे त्या माध्यमातून खरं तर ज्या व्यक्तींसोबत ज्या महिलांसोबत त्याने हे काळे कृत्य केलेले आहे त्यांच्या कुटुंबांना धमकावण्याचे देखील प्रकार जे आहे ते अशोक खरातने केलेले। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर महिलांचा लैंगिक शोषणाचा आरोप एकीकडे आहे, मात्र दुसरीकडे जर बघितलं तर त्यांच्या कुटुंबांना आणि पीडितांना धमकावणं हा प्रकार दुसरा आहे। त्याच्यामुळे त्या दृष्टीने देखील पोलीस आता तपास करणार आहे आणि त्या दृष्टीने देखील त्याच्यावर जे कलम आहे ते लावण्यात येणार आहे। महेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट खरं तर या बातमीच्या संदर्भात तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।